मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं कासार शिरंबीचं मैदान संपन्न झालं आणि विशेष म्हणजे विना प्रवेश फीचं मैदान होतं आणि अप्रतिम प्रतिसाद बैलगाडी मालकांचा या मैदानाला लाभला आणि या नंदीनं प्रथम क्रमांक केला असे सर्जेचे मालक आपल्या समोर आहेत. दादा नमस्ते. मैदान कशा रीतीने संपन्न झालं? तुमच्या भागातलं मैदान होतं आज? आमच्या भागातलं एक छान मैदान आज संपन्न झालं. ते शिल्पकार पाटणकर साहेब आहेत, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करून विना प्रवेश फीचं मैदान घ्यायसाठी पण मोठं काळीज लागतं आणि ते काळीज फक्त पाटणकर साहेबांच्याकडे आज दाखवून दिलं. कराड तालुक्याला आम्हाला लाभलेला हेर आहे, त्यांचं मनापासून आम्ही कौतुक करतो. आणि दादा, तुम्ही जसं म्हणाला तसं मोठं काळीज लागतं विना प्रवेश फीचं मैदान ठेवायला, कारण आजकाल मैदान पाहताय तुम्ही की प्रवेश फी पण असते आणि असं पण काही काही वेळेस होतं की प्रवेश फी जर सर्व नाही दिली तर मैदान पण काही काही वेळेस कॅन्सल झालेले आहे, असं पण पाहिलेलं आहे. पण तो निर्णय कशा पद्धतीने घेण्यात आला? पाटणकर साहेब नमस्ते. नमस्कार. सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्याची ही आपली सगळी जी मुलं असतात हे शेतकऱ्याची मुलं आहेत सगळी, आणि बैल पाळणं किंवा बैलाची निगा करणं हे सिटीतला किंवा शहरातला माणूस करत नाही, तर हे सामान्य कुटुंबातले लोक करतात. त्या बैलासाठी जीवापाड प्रेम करतात आणि त्याचा खर्च प्रचंड प्रमाणातला खर्च असतो आणि 300-350 बैलगाड्या येतात, त्यातले सर्वांनाच बक्षीस मिळतं असं नाही. काही ठराविक 10-20 बैलगाड्यांना बक्षीस मिळतं, बाकीच्याला हातभर होऊन आणि निराश होऊन मागं जावं लागतं. तर अशा वेळेला किमान आपण त्याला काय मदत करू शकतो, तर किमान आपण त्याला प्रवेश फी तरी न घेता त्याला इथपर्यंत यावं आणि त्याने इथं सर्वसामान्य लोकांनी सहभागी व्हावं, ह्या भावनेतनं आपण ते विना प्रवेश फीचं मैदान घेतलं. भविष्यात तर मला असं वाटतंय किंवा मी त्यासाठी वैयक्तिक प्रयत्न करेन की प्रवेश फी तर नाहीच, पण येण्या जाण्यासाठी त्याला आपल्याला काय जर 200, 2000, 3000, 4000, 5000 रुपयेपर्यंत जर त्याला जर त्या बैलगाड्याचे मालकाला जर देता आलं, 300 बैलगाड्या तर अगदी त्याला एक 5000 प्रमाण 3×15 1.5-2 लाख रुपये असे मी बाजूला काढून, असंही आमचं भविष्यातलं एक पुढं आमचं एक प्रयोजन आमचं आहे. म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकासाठी विचार करताय तोच खूप मोठा आहे, कारण सर्वसामान्य बैलगाडी मालक म्हणजे खूप महत्त्वाचा रोल आहे त्याचा बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि सर्व गाडी भाडं वगैरे मिळणार, म्हणजे बैलगाडी मालक पण टेन्शनलेस असणार. म्हणजे पुढच्या वर्षी जरी आम्ही नाही देऊ शकलो तर एक अमाऊंट आम्ही ठरवून देऊ, 4000, 5000, पण ते आम्ही देण्याचा प्रयत्न निश्चित पुढच्या कालावधीत आम्ही करू. बरोबर. म्हणजे पुढच्या वर्षी पण विनामूल्य, वर्षी विनामूल्य तर राहिलेच आमचं, परंतु त्यावेळेला आम्हाला अजून काय मी आता सांगितलं ना, त्याला येण्या जाण्यासाठी काही मदत करता येते का, ती आमचा प्रयत्न पुढच्या वर्षी जाईल. बरोबर. दादा, आज भरपूर नंदी या मैदानामध्ये आलेली, त्या सर्व नंदींचा आशीर्वाद तुम्हाला लाभला आणि सर्व बैलगाडी मालकांचा रिस्पॉन्स आज कसा मिळाला? अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वांचा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. अगदी 300 पर्यंत बैलगाड्या इथं आपल्याकडं नोंदीत झाल्या. सगळ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या कुठलेही वादविवाद न होता, कुठले ऑब्जेक्शन न येता हे मैदान पार पडलं. भविष्यातही असंच पार पाडावं, आपल्या गावाबरोबर सर्व शेतकऱ्यांचं नाव उज्ज्वल व्हावं, यासाठी आपण भविष्यातही प्रयत्न करूया. आज ज्या जोडीनं प्रथम क्रमांक केलाय म्हणजे सर्जा आणि सोबत पाहला बकासूर, त्या जोडी संदर्भात काय सांगाल? आम्हाला तर म्हणजे फक्त हे ऐकूनच माहीत होतं आम्हाला की हे बकासूर आणि सर्जा हे नावं, पण आज आम्हाला प्रत्यक्ष दोघांशी आम्हाला बघायला मिळाले आणि बैलगाडा क्षेत्रातले हे दोन देवच आहेत आणि त्याचे जे मालक आहेत, जर देव आहे तर देवाचा मालक कोण असू शकतो, म्हणजे नंदीचा मालक शंकर असू शकतो. आमच्यासाठी आमिर भैया असतील किंवा हे सर्व आमच्यासाठी शंकराच्या रूपाने इथं आज आमच्यासाठी ते इथं आलेले आहेत आणि आमचं त्यांच्याबद्दल कायमच आमचं प्रेम त्यांच्यावर निश्चितच राहील. हे जे दोन बैल होते, म्हणजे मी कधी बैलाला आजपर्यंत हात कधी लावला नव्हता, म्हणजे मी इतक्या लांबवर मी होतो, आज पहिल्यांदा मी लावला, पण त्यावेळेला अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं त्या दोन्ही बैलांना जेव्हा टच केला. अरे म्हणजे काय प्रेम असतं त्या बैलांच्या जनावरांच्या. म्हणजे माणसं बदलतात, गद्दार माणसं निघतात किंवा एखादं हे करतात पाठीत खंजीर, पण त्या बैलावर सुद्धा आपण इतकं प्रेम करतो, तो बैल आपल्या मालकावर इतकं प्रेम करतो. म्हणजे बाकीचे शेजारनं गेलं तर इकडे तिकडे बघून जातात लोक, पण बैलाचे आम्ही इतकं सगळी उभे राहिलो, त्यांना कुठेही हालचाल सुद्धा केली नाही. इतकं प्रेम ह्यांचं एकमेकावर प्रेम आहे, ते बघून अक्षरशः आम्ही भारावून गेलो आज. म्हणजे काय वेगळं पण जाणवलं या जोडीचं आज पाळताना? तुम्ही म्हणला तसं म्हणजे तुमची आवडती जोडी आहे, पण काय वेगळं पण एखादी गोष्ट जाणवली? म्हणजे मला तर असं वाटलं की पहिला राऊंड बघितला मी, दुसराही बघितला सेमीफायनल आणि तिसराही बघितला. पहिल्यांदा बघितलं तर अगदी शेवटच्या 300 फुटापर्यंत ही जोडी 3 नंबरवर मला दिसत होती. तिन्ही राऊंड मी बघितले, शेवटच्या 300 फुटात त्यांचा जो दम लागतो माणसात,
म्हणजे तो दम मालकात पण आहे आणि बैलात पण दादा धन्यवाद आपलं सर्व बैलगाडी मालकांच्या वतीनं आणि संपूर्ण टीमचे पण आभार. खूप सुंदर असं मैदान संपन्न केलं. कासार शिरंबे गावच्या वतीनं आणि मला तर ह्या सर्व जी मुलं आहे ह्यांनी एक महिनाभर ह्यांनी इतकं कष्ट घेतलं. सर्वप्रथम ह्या सगळ्या मुलांचं तरुण पिढीचं मला ह्यांचं धन्यवाद वाटतं की आपण इतक्या चांगल्या पद्धतीनं कष्ट करून आपण हे मैदान यशस्वी केलं. त्यामुळे आपल्या सर्वांचंही आभार मी मानतो गावात. अजून टीम मधले मेंबर्स आहे. कासार शिरंबेचा रहिवासी आहे. पाटणकर साहेबांच्याबद्दल मी आता तुम्ही बैलगाडीबद्दल सगळं बोलला, परंतु पाटणकर साहेबांचे सगळे पैलू यातनं उलगडत नाहीत. साहेब हे छत्रपती संभाजीनगरमध्ये अप्पर कामगार आयुक्त आहेत, परंतु त्यांची नाळ आहे ती गावाच्या मातीशी जोडलेली आहे. त्यांचा गावात जन्म नसला तरी कासार शिरंब्यातले ते त्यांचे पूर्वज आहेत, ते कासार शिरंब्यातून आहेत. परंतु गावात जे काही विकास कामं आहेत ते भरपूर प्रमाणात साहेबांनी केलेले आहेत. त्यामध्ये अनेक मंदिरं आहेत, त्या मंदिरांची शिखर बांधणी, रंगकाम सगळं व्यवस्था पाटणकर साहेबांनी केलेली आहे. संपूर्ण गावात बंदिस्त गटार योजना त्यांनी अवलंबिलेली आहे. संपूर्ण गावामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार केलेले आहेत. त्याचप्रमाणे अगदी 1ली ते 10वीपर्यंत डिजिटल वर्ग म्हणजे इंटरॅक्टिव्ह बोर्ड जे कॉलेजमध्ये नाहीत अशा पद्धतीची सुविधा पाटणकर साहेबांनी गावामध्ये केलेली आहेत. तसेच ग्रंथालय आहे, वाचनालय 48 मुलांची सोय त्या ठिकाणी वाचनालयाची केलेली आहे. प्रशस्त अशी व्यायामशाळा गावामध्ये बांधलेली आहे. म्हणजे गावाला आमच्या हे दैवत लाभलेलं आहे. त्याबद्दल मी गावाच्या वतीनं अगदी त्यांचं अभिनंदन करतो आणि असंच कार्य गावासाठी त्यांनी करीत राहावं अशी आज या ठिकाणी आमदार केसरी बैलगाड्या शर्यतीच्या संदर्भात मी आशा व्यक्त करतो आणि मी 2 शब्द संपवतो. आणि दादांना जो आज नंदीचा आशीर्वाद लाभला, हा, तो आणि कायम सदैव त्यांच्यासोबत पाटणकर साहेबांना या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून या नंदी देवताचा आशीर्वाद त्यांना लाभावं आणि पुढच्या वर्षी यापेक्षा जोरात आम्ही मैदान पाटणकर साहेबांच्या माध्यमातून करू अशी आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो. 2 शब्द संपवतो. धन्यवाद.